नमस्कार. आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत. आज बाजारात एक खूप विचित्र चित्र दिसतंय. एका बाजूला सोनं अक्षरशः कोसळतंय आणि दुसऱ्या बाजूला कंपन्या अब्जावधी डॉलरचं कर्ज घ्यायला तयार आहेत. तर या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? चला याचाच शोध घेऊया. खरंय, हे जे चित्र आहे ना, ते बाजारातल्या एका मोठ्या बदलाकडे इशारा करतंय. हो का? हो, फेब्रुवारीच्या पहिल्या 15 सोन्याचे दर जवळपास 16% खाली आलेत. 16%? हो, म्हणजे प्रति 10 ग्रॅम 85,000 रुपयांच्या खाली. आणि चांदीचा विचाराल तर तिथं तब्बल 38% घसरली आहे. ही काही साधी गोष्ट नाहीये. बरोबर. पण हे एवढं अचानक का घडलं? म्हणजे यामागे नक्की काय कारणं आहेत? याची दोन मुख्य कारणं दिसतायत. पहिलं म्हणजे ज्यांनी आधी सोन्यात गुंतवणूक केली होती ते आता नफा काढून घेत आहेत. म्हणजे प्रॉफिट बुकिंग. अगदी. आणि दुसरं जास्त महत्वाचं कारण म्हणजे डॉलरचं मजबूत होणं. इथेच मला एक प्रश्न पडतो. आपण नेहमी ऐकतो की डॉलर मजबूत झाला की सोन्याचे भाव पडतात. पण हे नेमकं घडतं कसं? सोप्या भाषेत सांगाल का? सोपं आहे. सोनं हे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये विकलं घेतलं जातं, की नाही? हो. मग जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा भारतीयांना तेच सोनं घ्यायला जास्त रुपये मोजावे लागतात. साहजिकच मागणी कमी होते आणि त्याची किंमत खाली येते. अच्छा, म्हणजे हा थेट संबंध आहे. मग ज्यांनी गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये किंवा ETF मध्ये पैसे गुंतवले आहेत, हो. त्यांच्यासाठी हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि मग यातून मिळणाऱ्या नफ्यावरच्या कराचं गणितही बदलत असणार. अगदी बरोबर. तुम्ही सोनं कसं विकता, म्हणजे दागिन्यांच्या रूपात की डिजिटल गोल्ड, यावर तुमचा भांडवली नफा कर अवलंबून असतो. त्यामुळे नफा काढताना हे पाहणं गरजेचं आहे. तर एकीकडे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांमधून पैसे काढतात, पण मग हा पैसा जातोय कुठे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. आणि याचं उत्तर कदाचित कॉर्पोरेट जगताच्या एका मोठ्या बातमीत आहे. ओके. आरबीआयने भारतीय कंपन्यांसाठी परदेशातून कर्ज घेण्याचे नियम, म्हणजे ज्याला आपण ECB म्हणतो, एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स. हो, ते खूप सोपे केले आहेत. याचा अर्थ भारतीय कंपन्या आता परदेशी बाजारातून तब्बल 100 अब्ज डॉलर्सपर्यंतचं भांडवल उभारू शकतात. 100 अब्ज डॉलर्स? ही तर प्रचंड रक्कम आहे. म्हणजे कंपन्यांना विस्तारासाठी मोठी संधी मिळेल. नक्कीच. पण एक मिनिट, परदेशातून डॉलरमध्ये कर्ज घेण्यात धोका नाही का? म्हणजे आज रुपया डॉलरच्या तुलनेत 98.72 वर आहे. उद्या तो आणखी घसरला तर? ही धोक्याची घंटा आहेत. आणि तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कंपन्यांना भांडवल मिळेल, पण त्यासोबत परकीय चलनातील कर्जाचा बोजाही वाढेल. आणि हा जो 100 अब्ज डॉलर्सचा निधी आहे ना, त्याचा सर्वात मोठा उपयोग IT क्षेत्रासारख्या कंपन्यांना होऊ शकतो. अच्छा, IT क्षेत्राला याची इतकी गरज का वाटतीये? कारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI मुळे IT क्षेत्रात एक प्रकारे भूकंप झालाय. हो, ते तर आहेच. या नव्या युगात टिकून राहण्यासाठी त्यांना प्रचंड गुंतवणुकीची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, या सगळ्यासाठी पैसा लागेल. म्हणजे त्यांना त्यांचा फ्री कॅश फ्लो सांभाळून गुंतवणूकदारांना चांगला डिव्हिडंड देण्याचं आव्हान पेलावं लागेल, तरच विश्वास टिकेल. अगदी बरोबर. तर मग आजच्या चर्चेचा सार असा दिसतोय की गुंतवणूकदार आता सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून बाहेर पडून कॉर्पोरेट विकासावर पैसे लावायला उत्सुक आहेत. हो. आणि RBIच्या नवीन नियमांमुळे कंपन्यांना, विशेषतः AIच्या शर्यतीत उतरलेल्या IT कंपन्यांना भांडवल मिळवणं सोपं झालंय. बरोबर. पण या सगळ्या चित्रात एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो. कोणता? परदेशातून कर्ज घेणं सोपं झाल्यामुळे भारतीय कंपन्यांवरील परकीय चलनातील कर्जाचा डोंगर वाढणार आहे. मग भविष्यात रुपयाच्या विनिमय दरातील चढ उतारांमुळे या कंपन्यांच्या आर्थिक स्थिरतेवर काय आणि किती खोलवर परिणाम होऊ शकतो, हा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा.